नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो गाजर आणि बीटरूटची झटपट होणारी अशी एक रोटी. त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये साधारण एक फुलपात्र भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये एक मोठा चमचा आपण किसलेलं गाजर आणि एक मोठा चमचा किसलेलं बीट घालून घेणार आहोत. आता यामध्ये आपण एक मोठी मिरची बारीक चिरून घालून घ्यायची आहे. आता यासोबत आपण सुके मसाले घालणार आहोत. तर सर्वप्रथम आपण घालून घेत आहोत इथे मीठ चवीपुरतं आणि अगदी चिमूटभर आपण इथे ओवा असा हातावरती घासून घालून घेतलेला आहे. यामध्ये आता पाव चमचा हळद आणि एक अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट घालून घेणार आहोत. आता इथे तुम्ही मीठ मिरची याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. थोडंसं आपल्याला याला कालवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या भाज्यांमधलं जे पाणी आहे ते एकत्र झालं पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता पीठ छान ओलसर झालेलं आहे, पण आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थोडंसं चिकट पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता पीठ असं आपलं चिकट झालेलं आहे आणि बऱ्या प्रमाणात असं ते गोळा झालेला आहे. आता या स्टेजला त्याला छान आपण मळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला पीठ मळून झालं की यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. आता इथे मी तेल घालून घेतलेलं आहे. पिठाचा जो गोळा आहे तो पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे आणि तेलाचा जो भाग आहे तो आतून बाहेरच्या साईडला आणि बाहेरून आतल्या साईडला असं सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे. छान असा आपला पिठाचा गोळा झाला की एक 10 मिनटं आपल्याला त्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे आपला गोळा घेऊ शकतात. छान याला भरपूर पीठ लावून व्यवस्थित आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. या रोटीसाठी आपल्याला जास्त सुक्या पिठाचा वापर करावा लागतो. आता अशा प्रकारे माझी पोळी लाटून झालेली आहे आणि ही पोळी साधारण व्यवस्थित आकाराची बनत नाही, कारण आतमध्ये भाज्या असल्याकारणामुळे थोडासा आकार वेडावाकडा असू शकतो, पण अतिशय पौष्टिक आणि चवीलाही सुंदर अशी पोळी बनते. तर अशी दोन्ही बाजूने थोडी अर्धा मिनटं भाजून झाली की वरून तूप लावून घ्या. छान आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूने तूप व्यवस्थित आपल्याला जे अतिरिक्तचे पीठ आहे ते काढण्यासाठी वापरून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता असं तूप लावल्यानंतर आपलं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते निघून जाईल. आणि आता आपण अशा प्रकारे जेव्हा आपण छान आपली पोळी लाटून घेऊ आणि परतून घेऊ, तर आता तिला छान दुसऱ्याही बाजूने पलटवून घ्यायचं आहे आणि त्याही बाजूला आपण तूप लावून घेणार आहोत. आता तुपाने आपल्याला सर्व बाजूने हिला मस्त नरम असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोडासा रंग बदलण्याची वाट पाहिजे आहे. अतिशय लाल किंवा कोरड्या अशा आपल्याला पोळ्या नाही लाटायच्या आहेत. तर आता तुम्ही पाहू शकतात ही या बाजूनेही व्यवस्थित झालेली आहे. आता मी हिला पलटून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेणार आहे. थोडासा रंग बदललेला आहे, थोडेसे पापुद्रे यायला लागले की लगेचच ह्या पोळ्या सर्व करा. गरमागरम ह्या पोळ्या सर्व करा. इथे मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केलेल्या आहेत. नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कॉमेंट्स नक्की कळवा. धन्यवाद.